मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजप एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलेला आहे। आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदासकट अनेक महत्वाची खाती जी आहेत ती स्वतः जवळ ठेवली आणि त्याचमुळे कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांना काही महत्वाची पदं हवी होती जी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली नाही आणि त्यामुळे ते नाराज आहेत आणि एकनाथ शिंदे हे महायुतीतून बाहेर पडतील असं म्हटलं जात आहे। अशातच या चर्चांना उधाण आलेलं आहे की जर का एकनाथ शिंदे बाहेर पडले तर मात्र भाजप ठाकरे गटासोबत जाईल आणि त्यालाच दुजोरा देण्याचं काम जे आहे ते काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेलं होतं। बच्चू कडू यांनी असं विधान केलेलं होतं की जर का भाजपाचं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत ब्रेकअप झालं तर त्यांचं प्रेम प्रकरण जे आहे ते ठाकरे गटासोबत सुरू होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं होतं, भाकीत त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं। आपण पाहिलं तर जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत 3 वेळा जी आहे ती भेट देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे दोन म्हणजे भाजपा आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। ज्या वेळेला हिवाळी अधिवेशन झालेलं होतं त्याही वेळेला आदित्य ठाकरेंनी भेट घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची। आता ज्या वेळेला भेट घेतली त्यावेळेला पुन्हा एकदा अशाच चर्चांना उधाण आलं की पक्ष जो आहे ठाकरे गट जो आहे तो भाजपासोबत जाणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी भेटीगाठी जी आहेत ते त्यांच्या वाढल्याचं दिसून येते। अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं, परंतु भेटीनंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न आणि मुंबईत संदर्भातले जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात बोलण्यासाठी, त्यावर विचार विनिमय करण्यासाठी, सूचना देण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। अशा प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे ते आदित्य ठाकरे यांनी दिलेले आहे। परंतु बच्चू कडू यांनी केलेलं वक्तव्य आणि आपण जर का याआधी पाहिलं, ज्या वेळेला विधानसभा निवडणूक होती त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी सरळ सरळ देवेंद्र फडणवीस यांना शिंगावर घेतलेलं होतं। त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की एकतर मी राहीन नाहीतर एकतर तू तरी राहशील, अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलेलं होतं। परंतु ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून उद्धव ठाकरे यांचा जो रोष आहे, यांची जी टीका आहे ती कुठेतरी मंदावल्याचं दिसून येतं, कुठेतरी त्यांचा स्वर जो आहे तो कमी झाल्याचं पाहायला मिळालेला आहे। तसंच आपण काही दिवसांपूर्वी मागच्या 2 दिवसांपूर्वी पाहिलं तर सामना वृत्तपत्रातून देवाभाऊ अभिनंदन या मतळ्याखाली देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील करण्यात आलेलं होतं। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केलेला होता आणि त्याच सगळ्या अनुषंगानं सामन्यामध्ये कौतुक जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं करण्यात आलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी मवाळ स्वर जो आहे जो आता उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे, तसंच आदित्य ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असणाऱ्या भेटी आणि त्यांचं कौतुक करणं, या सगळ्याची लिंक जोडून कुठेतरी हे दोन जे पक्ष आहेत जे आधीचे मित्र होते ते पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। थोडक्यात काय तर जे काही कौतुक होतंय, आधीची आव्हानं असतील, आता मवाळ झालेला स्वर असेल, तसंच ज्या काही चर्चा रंगतायत आणि बच्चू कडूंनी केलेलं भाकीत, या सगळ्याचे एकत्र समीकरण म्हणून याकडे पाहिलं जात आहे। काही दिवसांमध्येच म्हणजे थोडक्यात जसं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं तसं देवेंद्र फडणवीस समोर येऊन काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि याच संदर्भातील राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।